मार्गदर्शन केलेलं आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो, की सरांचे जवळपास 75 ते 80,000 व्ह्यूअर्स पूर्ण महाराष्ट्रातून आहेत. त्याचबरोबर सर बालविज्ञान परिषदेमध्ये तज्ञ मार्गदर्शक व परीक्षक म्हणून काम करतात. त्याचबरोबर सरांनी आजवर 3 वेळा नॅशनल लेव्हलपर्यंत त्यांचे एक्सपेरिमेंट्स म्हणजेच प्रयोग गेलेले आहेत. तर मी सरांचं, त्याचबरोबर महाराष्ट्रातून सर्व जॉइन झालेल्या विद्यार्थ्यांचं आणि सर्व शिक्षकांचं विज्ञान अध्यापक महामंडळ उस्मानाबाद यांच्यातर्फे परत एकदा शब्दसुमनाने सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद. हॅलो हॅलो नमस्कार सर, आवाज येतोय माझा? हो सर, येतोय. हो करायची सुरुवात? हो सर. नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज उस्मानाबाद जिल्हा विज्ञान अध्यापक संघ की जो संघ महाराष्ट्र राज्य विज्ञान महामंडळाशी संलग्न आहे आणि अशा या विज्ञान महामंडळाचे अध्यक्ष आदरणीय दत्तात्रय आरोटे सर, उस्मानाबाद जिल्हा विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष आदरणीय रवींद्र स्वामी सर, आणि आताच ज्यांनी माझा अल्पसा परिचय करून दिला असे विशाल पवार सर, त्याचप्रमाणे गरुडे सर आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय श्रीशैल मठपती सर, की जे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत, की ज्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन आम्हाला लाभतं. आजचा ही जी वेब मालिका सुरू केलेली आहे उस्मानाबाद जिल्हा विज्ञान अध्यापक संघानं, तर ही वेब मालिका खरोखरच कौतुकास्पद आहे. कारण या कठीण समयी विद्यार्थ्यांना काय देता येईल जास्तीत जास्त, आणि महाराष्ट्रभर जे तज्ञ शिक्षक आहेत त्यांचं मार्गदर्शन आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मिळावं, आणि त्याचबरोबर इतर जे जिल्हा राज्यातील मुलं आहेत त्यांना सुद्धा घर बसल्या हे मार्गदर्शन मिळावं. अत्यंत स्तुत्य असा हा उपक्रम तुमच्या या विज्ञान अध्यापक संघानं आयोजित केलेला आहे, आणि मी माझं भाग्य समजतो की या वेब मालिकेमध्ये एक छोटस पुष्प मला अर्पण करण्याचा योग आला. त्याबद्दल मी सुरुवातीलाच या जिल्हा विज्ञान अध्यापक संघाला धन्यवाद देतो, आणि आपल्या या आजचा जो माझा टॉपिक आहे त्या टॉपिककडे जातो. विद्यार्थी मित्र हो, आजचा जो भाग आहे कार्बन कंपाऊंड्स, तर या भागाकडे आपण जाणार आहोत. महत्वाचा टॉपिक आहे की जो पुढच्या इयत्तांच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. त्यातला बराचसा भाग तुम्ही 9वी मध्ये शिकलेला आहात, 10वी मध्ये आपल्याला काही भाग शिकायचा आहे, त्यानंतर पुढच्या शिक्षणामध्ये आपल्याला 11वीला 12वीला सुद्धा या प्रकरणाचा महत्वाचा भाग असणार आहे. आणि काही विद्यार्थ्यांना हे सुद्धा ज्ञात असेल की पुढच्या काळामध्ये ज्यावेळेस तुम्ही सायन्स फॅकल्टीने जाता, विज्ञान शाखेकडून जाता, तेव्हा पुढच्या भागामध्ये कार्बन कंपाऊंड्सवरच म्हणजेच ऑर्गॅनिक केमिस्ट्री, सेंद्रिय रसायनशास्त्र, एक वेगळी विज्ञानाची शाखा तुम्हाला अभ्यासासाठी असते. चला तर मग आपण आजचा जो भाग आहे कार्बन कंपाऊंड्स त्या भागाकडे जाऊया. त्यासाठी मी आपल्याला काही भाग शेअर करतो. मला एकदा कुणीतरी एकाने सांगा जरा, स्क्रीन शेअर झाली का? स्क्रीन दिसते सगळ्यांना? येस सर दिसती. ओके ओके, कंटिन्यू. विद्यार्थी मित्र हो, या अगोदरच्या इयत्तेमध्ये याच कार्बन विषयी काही महत्वाचे कन्सेप्ट तुम्ही शिकलेला आहात, की ज्यामध्ये तुम्हाला या अगोदर इलेमेंट्स म्हणजे काय, मूलद्रव्य म्हणजे काय, त्याचप्रमाणे संयुग म्हणजे काय, आणि या संयुगांचे कोणते कोणते प्रकार पडतात, आणि त्यानुसार जे बंध असतात ते बंध कसे तयार होतात, आयनिक बंध म्हणजे काय किंवा सहसंयोज बंध म्हणजे काय, याच्याविषयी या अगोदरच्या इयत्तेमध्ये म्हणजे 9वी मध्ये तुम्ही अभ्यास केलेला आहे. त्याचबरोबर तुम्ही या कार्बन कंपाऊंड्स विषयी किंवा कार्बन विषयी आता 9वी मध्ये कार्बनचा ऑकरन्स कसा आहे, कार्बनचा आढळ कुठं कुठं आपल्याला होतो,
आणि वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे फॉर्म्स कोणते आहेत, एलोट्रॉप्स त्याला आपण म्हणतो. वेगवेगळ्या प्रकारचे एलोट्रॉप्स कोणते कोणते कार्बनचे आहेत, त्याच्याविषयी तुम्ही क्रिस्टलाइन एलोट्रॉप्स कोणते, नॉन क्रिस्टलाइन कोणते, याविषयी तुम्ही 9वी मध्ये अभ्यास केलेला आहे. तर विद्यार्थी मित्र हो, याविषयी आपण जे या अगोदरच्या इयत्तेमध्ये जे बॉन्ड शिकलो आपण त्याच्याकडे जाणार आहोत. टाइप्स ऑफ बॉन्ड्स, मुख्य म्हणजे 2 बॉन्ड्स तुम्ही या ठिकाणी अभ्यासलेले आहेत, आयनिक बॉन्ड आणि कोव्हॅलंट बॉन्ड. मग आयनिक बॉन्ड तयार होताना जो मेटल्स आणि नॉन मेटल्स मध्ये, धातू आणि अधातू मध्ये हा आयनिक बॉन्ड तयार होत असतो. यामध्ये विद्यार्थी मित्र हो, आपल्याला माहिती आहे की जे मेटल्स असतात, जे धातू असतात, ते काय करतात, इलेक्ट्रॉन्स देतात आणि धन आयन निर्माण करतात. नॉन मेटल जे आहेत हे इलेक्ट्रॉन स्वीकारतात आणि ते ऋण आयन तयार करतात, आणि म्हणून धन आयन आणि ऋण आयन यांचं स्ट्रॉंग अट्रॅक्शन असल्यामुळं आयनिक बॉन्ड जे आहेत हे तयार होतात. कोव्हॅलंट बॉन्ड जे आहेत हे कोव्हॅलंट बॉन्ड नॉन मेटल्स मध्ये होतात, किंवा मेटॅलॉइड्स आणि नॉन मेटल्स मध्ये कोव्हॅलंट बॉन्ड होतात. कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होताना आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रॉनांचं शेअरिंग होतं, म्हणजेच इलेक्ट्रॉनांची भागीदारी होते, आणि भागीदारी होऊन हा कोव्हॅलंट बॉन्ड जो आहे हा होत असतो. या दोन्हीच्या मध्ये जे आयनिक बॉन्ड तयार होतात त्यांच्यापासून आयनिक कंपाऊंड तयार होतात, आणि कोव्हॅलंट बॉन्ड जो आहे त्यापासून कोव्हॅलंट कंपाऊंड तयार होतात, म्हणजे सहसंयोजी संयुगे तयार होतात आणि आयनिक संयुगे तयार होतात. या दोन्हीच्या मध्ये फरक जर विद्यार्थी मित्र आपण पाहिला तर फरक तुम्ही हा लक्षात घ्या. या ठिकाणी तुम्ही अभ्यासलेला असेल तर अशा प्रकारचा फरक सुद्धा या दोन्हीच्या मध्ये, आयनिक कंपाऊंड आणि कोव्हॅलंट कंपाऊंड यांच्यामध्ये असा फरक लिहून ठेवा. परीक्षेच्या दृष्टीनं तो फरक सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. विद्यार्थी मित्र, अशा प्रकारचा हा जो कार्बन आहे अमर्याद संयुग का तयार करतो, असं काय वैशिष्ट्य आहे या कार्बनचं? जर आपल्या दररोजच्या जीवनामध्ये जर आपण पाहिलं, सकाळी झोपेतून आपण उठलो तर झोपेतून उठल्यापासून आपण जे आपली कामं सुरू होतात, मग दात घासण्यासाठी जो आपण टूथब्रश वापरतो, त्या टूथब्रश हा कार्बन पासून तयार झालेला आहे. टूथपेस्ट मध्ये असणारे जे घटक आहे ते कॅल्शियम कार्बोनेट, त्यामध्ये कार्बन आहे. त्यानंतर आपण आंघोळ करण्यासाठी जो साबण वापरतो किंवा जो बाथ वापरतो, या ठिकाणी यामध्ये कार्बन आहे. वेगवेगळ्या प्रकारचे आंघोळ झाल्यानंतर आपण डोक्याला जे तेल लावतो तेलामध्ये कार्बन आहे. जे कपडे आपण परिधान करतो त्या कपड्यांच्या मध्ये कार्बन आहे. झोपण्यासाठी किंवा अंथरूण पांघरुणासाठी जे आपण कपडे वापरतो त्यांच्यामध्ये कार्बन आहे. मग विद्यार्थी मित्र, सकाळी झोपेतून उठल्यापासून पुन्हा झोपेपर्यंत जेवढ्या जेवढ्या वस्तू आपण वापरतो, बऱ्याचशा, संपूर्ण मी म्हणणार नाही, परंतु बऱ्याचशा वस्तू ज्या आहेत यांच्यामध्ये हा कार्बन कोणत्या कोणत्या वस्तूंच्या मध्ये आहे. मग वेगवेगळ्या प्रकारची औषधं जी आपण वापरतो, औषधांच्या मध्ये टॅबलेट्स आहेत, कॅप्सूल्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारची इंधनं जी आपण वापरतो, किंवा वेगवेगळ्या प्रकारची इंधन जे पेट्रोलियम पदार्थ आहेत त्यांच्या, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे प्लास्टिक जेवढे जेवढ्या वस्तू आपण वापरतोय, चटई असेल किंवा या वस्तू समोर तुम्हाला दिसतात. त्यानंतर सगळे जे प्राणी आहेत त्या सगळ्या प्राण्यांच्या मध्ये असणारा महत्वाचा घटक जो आहे तो कार्बन. वेगवेगळ्या वनस्पतीचे विद्यार्थी मित्र, आपण या वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आकर्षक पाहतो, यांच्यामध्ये कार्बन आहे. हा, एवढे सगळे जर आपण हे घटक जर आपण पाहिले तर यांच्यामध्ये, एवढ्या घटकांच्या मध्ये कार्बन आहे. म्हणून कार्बन किती महत्वाचं आहे हे लक्षात येईल. आता तुम्ही म्हणाल विद्यार्थी मित्र, हे ओळखायचं कसं, कोणत्या घटकामध्ये कार्बन आहे? अत्यंत काय करता येईल, एखाद्या वस्तू आपण घेतली, त्या वस्तूचं ज्वलन केलं तर त्यापासून कार्बन शिल्लक राहत असेल. आणखी आपण जे खाद्यपदार्थ आपण वापरतो ना आपल्या आहारामध्ये, त्या सगळ्या खाद्यपदार्थांच्या मध्ये कार्बन आहे. त्यानंतर मग पहा, प्राण्यांच्या मध्ये कार्बन आहे, वनस्पतींच्या मध्ये कार्बन आहे, या खाद्यपदार्थ. मग अशा प्रकारचा कार्बन जो आहे, मग कोणताही कार्बनी पदार्थ आपण घेतला आणि या कार्बनी पदार्थाचं जर आपण ज्वलन केलं, तर या ज्वलन केल्यानंतर जर कार्बन शिल्लक राहत असेल, कार्बन म्हणजे कोळसा, लक्षात घ्या, कोळसा शिल्लक राहत असेल तर मग त्या पदार्थामध्ये कार्बन आहे. हा, मग कोणत्या कोणत्या पदार्थांचं ज्वलन केलं जर कार्बन शिल्लक राहतो, तुमच्या लगेच लक्षात येईल. अगदी आपण आई तुमची भाकरी करत असताना भाकरी जर जास्त करपली तर लगेच ती काळी पडते, म्हणजे त्याचा कोळसा होतो. तुमच्या लक्षात येईल भाकरीमध्ये कार्बन आहे. ज्या ज्या पदार्थांचं ज्वलन केलं आपण त्यापासून जर का कोळसा शिल्लक राहत असेल तर त्यापासून त्यामध्ये कार्बन आहे. ओके, हा जो कार्बन आहे त्या कार्बन मध्ये काय एवढं, हा कार्बन एवढं संयुग का तयार करतो, मग बॅकग्राऊंड काय आहे,
या कार्बनचं वेगळ्या प्रकारचं बॉन्ड फॉर्मेशनचं का कार्बनला एवढं महत्व आहे ते आपण पाहूया. मग आपल्याला माहिती आहे की प्रत्येक इलेमेंट जे आहे हे इलेमेंट स्थिरता प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतं. हे स्थिर होण्याचा प्रयत्न करत असतं, स्टेबल होण्याचा प्रयत्न करत असतं. कार्बनचे जी मूळ माहिती आहे ती तुम्हाला माहिती, कार्बनचा अणुअंक 6 आहे. म्हणजे त्याच्यामध्ये 6 त्याचा अणुअंक 6 आहे. मग प्रोटॉन 6 असतील, इलेक्ट्रॉन 6 असतील, न्यूट्रॉन जे आहेत या कार्बन मध्ये 6 आहे. मग अशा प्रकारचा हा जो कार्बन आहे याला जर का स्टेबल व्हायचं असेल तर त्याला काय करावं लागेल, जो नोबेल गॅस जो आहे या नोबेल गॅसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याला अक्वायर करावं लागेल. म्हणजे त्याला अष्टक स्थिती प्राप्त करावी लागेल. बाहेरची जे आउटरमोस्ट सेल आहे या आउटरमोस्ट सेलमध्ये त्याला 8 इलेक्ट्रॉन्स पाहिजे, म्हणजे तो ऑक्टेट पूर्ण करेल, अष्टक पूर्ण करेल. आणि म्हणून अष्टक प्राप्त केलं की हा कार्बन काय होणार आहे, स्टेबल होणार आहे. आता कोणत्या कोणत्या पॉसिबिलिटी आहेत त्या आपण कार्बनच्या बाबतीत. तर यामध्ये आता पहा, पहिली पॉसिबिलिटी असे टू अटेन द कॉन्फिगरेशन ऑफ नोबेल गॅस हिलियम बाय लुजिंग वन आफ्टर अनदर टू ऑल द बॅलन्स इलेक्ट्रॉन्स. पहा, म्हणजे आता हा जो इथं या डाव्या बाजूला तुम्हाला इथं दिसेल की हा कार्बन मी दाखवलेला इलेक्ट्रॉन स्वरूपण. या कार्बनला वरचा जो हेलियम आहे त्या हेलियमचं इलेक्ट्रॉन स्वरूपण जर का त्याला प्राप्त करायचं असेल, म्हणजे डुप्लेट द्विक स्थिती त्याला प्राप्त करायची असेल तर त्याला काय करावं लागेल, या कार्बनला ते बाहेरच्या कक्षेमध्ये असणारे आउटरमोस्ट सेलमध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते त्याला द्यावे लागतील. सगळे इलेक्ट्रॉन जे आहेत बाहेरच्या कक्षेमध्ये असणारे किती आहेत, 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. 1 2 3 4 एक एक इलेक्ट्रॉन द्यावा लागेल त्याला. पण विद्यार्थी मित्र लक्षात घ्या, एक इलेक्ट्रॉन त्याने दिला की एक पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो कार्बनच्या केंद्रकामध्ये वाढणार आहे. म्हणजे प्रोटॉन्सवर एक पॉझिटिव्ह चार्ज वाढेल. असा एक एक जर का इलेक्ट्रॉन त्यानं दिला तर काय होतं पहा, पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो वाढत जातो केंद्राच्या ठिकाणी. आणि मग अशा प्रकारचा स्ट्रॉंग पॉझिटिव्ह चार्ज होल्ड करणं, धरून ठेवणं या कार्बनला अशक्य होतं. आणि त्यामुळं अशा प्रकारचा जो इलेक्ट्रॉन चार्ज त्याने दिले तर C4+ आयन कॅटायन आयन जर फॉर्म झाला तर काय होतं, अशा प्रकारच्या या प्रोसेसमध्ये हे कॉन्फिगरेशन हा जो नेट चार्ज जो वाढतो, मूळ एकूण चार्ज जो वाढतो तो धरून ठेवणं या अणूला शक्य होत नाही, मुश्किल आहे. आणि जेव्हा एक एक इलेक्ट्रॉन देतो, एक एक इलेक्ट्रॉन ज्यावेळी देईल तेव्हा एक एक इलेक्ट्रॉन देणं, जर पॉझिटिव्ह चार्ज वाढत गेला तर एक एक इलेक्ट्रॉन बाहेर टाकणं सुद्धा या कार्बनला शक्य होत नाही. आणि म्हणून अशा प्रकारची एक जी शक्यता आहे ती एक शक्यता नाही, म्हणजे इलेक्ट्रॉन हे सगळे 4 इलेक्ट्रॉन देऊन स्टेबल होणं या कार्बनला शक्य होत नाही. ओके, त्यानंतर आपण पाहू काय शक्यता आहे. तर दुसरा जो नोबेल गॅस आहे, राजवायू आहे निऑन. निऑनचे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन प्राप्त करणं. आता त्याला काय करावं लागेल, मग आता कार्बन 4 इलेक्ट्रॉन आहेत बाहेरच्या आउटरमोस्ट सेलमध्ये, बाह्यतम कक्षेमध्ये. त्याला आणखी 4 इलेक्ट्रॉन लागतील. 4 इलेक्ट्रॉन दुसऱ्याकडून घेतले त्यानं आणि अशा प्रकारचं निऑनचं जर का त्याला इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन प्राप्त करायचं असेल तर काय होईल, एक इलेक्ट्रॉन घेतला की एक निगेटिव्ह चार्ज वाढेल, आणखी दुसरा इलेक्ट्रॉन घेतला एक निगेटिव्ह चार्ज वाढेल. आता पहा, इन दिस मेथड नेट निगेटिव्ह चार्ज इज increase goes on increasing while every new electron, जेव्हा जेव्हा एक एक इलेक्ट्रॉन तो घेत जाईल तेव्हा तेव्हा एक एक निगेटिव्ह चार्ज जो आहे तो काय होणार आहे, वाढत वाढत जाणार आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं एक एक इलेक्ट्रॉन त्याने घेत राहिला तर जो रिपल्शन फोर्स आहे, कार्बनचा आतमध्ये असणारा पॉझिटिव्ह चार्ज आणि बाहेर वाढत जाणारा निगेटिव्ह चार्ज यांच्यामध्ये रिपल्शन जे आहे ते वाढत जातं. आणि त्यामुळं हे जे काम आहे ते अवघड होऊन बसतं. म्हणून हे कार्बन 4 इलेक्ट्रॉन घेणं आणि त्याच्यावरती निगेटिव्ह आयन्स येणं, कार्बन 4- आयन्स फॉर्म होणं हे सुद्धा मुश्किल गोष्ट आहे, ही सुद्धा अवघड गोष्ट आहे. आणि म्हणून ही जी शक्यता आहे ही शक्यता सुद्धा कार्बनला शक्य होत नाही. म्हणजे एक पहिली शक्यता विद्यार्थी मित्र आपण हे पाहिली की इलेक्ट्रॉन जर दिले तर ते शक्य नाही, इलेक्ट्रॉन जर घेतले तर ते शक्य नाहीये. तिसरीची आपण पाहूया काय शक्यता आहे तिसरी. तर जो इलेक्ट्रॉन भागीदारी करू शकेल, जो अणू भागीदारी करू शकेल त्याच्याबरोबर भागीदारी करणं पुढचं ऑप्शन आहे. मग कार्बनचा अणू या ठिकाणी मध्यभागी दाखवलाय आणि बाजूने मी 4 हायड्रोजन दाखवलेत.
4 हायड्रोजनचे अणू जे आहेत ते भागीदारी करतील. आणि मग अशा प्रकारची जर का भागीदारी त्याने केली तर काय होतंय पहा. भागीदारी केल्यानंतर इथं इन दिस मेथड 2 atoms शेअर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स विथ इच अदर. आणि म्हणून 4 जे अणू आहेत ते काय करतात, शेअरिंग करतात. बोथ द atoms attain a noble gas configuration without generating any net charge. आता पहा, अशा प्रकारची भागीदारी जर केली तर मात्र या कार्बन वरती आणि या हायड्रोजन वरती दोघांचंही याची या हायड्रोजनची द्विक स्थिती पूर्ण होते आणि या कार्बनची ऑक्टेट म्हणजे अष्टक स्थिती पूर्ण होते. दोन्हीही स्थिर होतात आणि दोघांचाही नेट चार्ज जो आहे, एकूण प्रभार जो आहे, दोघांनाही वाढत नाही. आणि म्हणून काय म्हणता येईल, इट मीन्स दॅट ॲटम रिमेन्स इलेक्ट्रिकली न्यूट्रल. दोन्ही जे अणू आहेत ते इलेक्ट्रिकली काय असतात, उदासीन असतात, न्यूट्रल असतात. आणि देअरफॉर कार्बन ॲटम अडॉप्ट दिस रूट. आणि म्हणून अशा प्रकारचा रूट जो आहे कार्बन काय करतो, हा फॉलो करतो. विद्यार्थी मित्र, 3 जे शक्यता पाहिले ना आपण, त्यातली तिसरी जी शक्यता आहे तो कार्बन फॉलो करतो. म्हणजे काय, तो इलेक्ट्रॉनांची देवाणघेवाण करतो, शेअरिंग करतो आणि वेगवेगळ्या प्रकारची संयुग जी आहेत ती तयार करतो. आता विद्यार्थी मित्र हे लक्षात घ्या बरं का, इथं या तुम्हाला दिसणाऱ्या जी स्लाइड्स आहेत त्या सगळ्या सेमीच्या मुलांना सुद्धा उपयोगात याव्यात म्हणून ते सेमीमध्ये इंग्रजीमध्ये मी तयार केलेले आहेत. परंतु तुम्हाला समजावं, पूर्ण जे स्पष्टीकरण आहे ते मी मराठीमध्ये करतोय. मराठीतल्या मुलांना सुद्धा समजायला मला वाटत नाही काही अडचण येईल म्हणून. ठीक आहे, पुढे जाऊया. कोव्हॅलंट बॉन्ड जो आहे, मग सहसंयोजी बंध जो आपण आता पाहिला, इलेक्ट्रॉनिकची भागीदारी झाली की सहसंयोजी बंध तयार होतो. आणि म्हणून डेफिनेशन जर आपण पाहिली या सहसंयोजी बंधाची तर ती अशा प्रकारची आहे. द केमिकल बॉन्ड फॉर्म बाय शेअरिंग ऑफ 2 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन बिटवीन द 2 atoms इज कॉल्ड द कोव्हॅलंट बॉन्ड. म्हणजे इलेक्ट्रॉनांची भागीदारी होऊन जो बंध तयार होतो त्याला आपण सहसंयोजी बंध म्हणतो. त्याला म्हणायचं सहसंयोजी बंध. तर अशा प्रकारची इलेक्ट्रॉनची शेअरिंग जी होते, भागीदारी जी होते, या ठिकाणी दाखवलेली आहे. हायड्रोजन, 2 हायड्रोजनचे अणू एकत्र आले तर पहा त्याला डॉट क्रॉस मॉडेल म्हणतात. पहा, टिंब फुली टिंब फुली चित्र त्याला म्हणावं लागेल. तर एका अणूचा जो इलेक्ट्रॉन आहे तो टिंबानं दाखवलाय आणि दुसऱ्या अणूचा जो इलेक्ट्रॉन आहे तो फुलीनं दाखवलेला आहे. तर या दोघांची भागीदारी अशा प्रकारे दाखवलेली आहे. क्लोरीन मध्ये होणारी भागीदारी या ठिकाणी दाखवलेली आहे. हायड्रोजन मध्ये हायड्रोजन आणि हायड्रोक्लोरिक आम्लामध्ये होणारी भागीदारी अशा प्रकारची आहे. तर वेगवेगळे संयुग जे आहेत कशा प्रकारे सहसंयोजी बंध तयार करतात आणि संयुग तयार करतात या आकृत्या मी दाखवलेल्या आहेत. तुम्ही फार तर विद्यार्थी मित्र याच्या स्क्रीनशॉट काढून ठेवा. परीक्षेमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या टिंब फुली आकृती तुम्हाला जर का विचारली तर तुम्हाला सहजासहजी तुम्हाला ती काढता येईल, काढता आली पाहिजे. ओके. त्यानंतर सल्फरचा एका तुमच्या पुस्तकामध्ये उल्लेख केलेला आहे. पहा, सल्फर जो आहे, सल्फर मॉलिक्यूल तयार होताना, गंधकाचा रेणू तयार होताना तो कशा प्रकारे त्याचं इलेक्ट्रॉनांचं शेअरिंग होईल, भागीदारी कशा प्रकारची होईल. तर असे 8 अणू जे आहेत हे 8 अणू सल्फरचे एकत्र येतील आणि ते भागीदारी करतील आणि तयार होणारं जे रचनासूत्र आहे ते रचनासूत्र अशा प्रकारचं असेल. तर हे सल्फरचं S8चं असेल. तर या बंधांच्या द्वारे जर का तुम्हाला दाखवायचं असेल तर बंधांच्या द्वारे तुम्हाला दाखवता येईल. तर खाली सुद्धा आकृती जी आहे ती आकृती या प्रकारे आहे. पहा, त्यानंतर विद्यार्थी मित्र हो, तर अशा प्रकारचं एक कार्बन जो आहे तो एक आगळं वेगळं मूलद्रव्य का आहे. वाय कार्बन इज अ व्हर्सटाईल एलिमेंट. विद्यार्थी मित्र, तुमच्या कमेंट बॉक्समध्ये सूचना येत आहेत की मराठी पीपीटी आहेत का किंवा मराठीमध्ये आहे का. तर मराठीमध्ये नाहीये. तर तुम्ही याच प्रकारे मला वाटते समजून घ्या जेणेकरून तुमच्या सेमीच्या मुलांना सुद्धा हा फायदेशीर होणार आहे. म्हणून त्या मराठी पीपीटी मी या ठिकाणी घेतल्या नाही, सॉरी त्याबद्दल. तर कार्बन हे आगळं वेगळं मूलद्रव्य का आहे, कारण का अशा प्रकारचा हा जो कार्बन आहे वेगवेगळ्या प्रकारची संयुग तयार करतो ते आपण पाहूया. जसं की मेटल धातू किंवा ग्लास किंवा माती वगैरे जर सोडली तर या सगळ्या घटकांच्या मध्ये कार्बन आहे. व्हॉट इज द कॉज ऑफ दिस युनिक प्रॉपर्टी ऑफ कार्बन. काय कारण आहे या कार्बन संयुग तयार करण्याचं. इट इज ड्यू टू पर्टिक्युलर नेचर ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड्स. वेगवेगळ्या प्रकारचे कोव्हॅलंट बॉन्ड सहसंयोजी बंध निर्माण करण्याची क्षमता कार्बन मध्ये आहे. कोणते कोणते काय काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत कार्बन मध्ये विद्यार्थी मित्र हो, त्या कॅरेक्टरिस्टिक लक्षात ठेवा. त्यात जे आहे कॅटिनेशन, मालिका बंधन,
मालिका बंधन म्हणजे काय ते समजावून घ्या. कार्बन हॅज युनिक एबिलिटी टू फॉर्म स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्ड बिटवीन मेनी कार्बन ॲटम्स. दिस रिझल्ट्स इन फॉर्मेशन ऑफ बिग मॉलिक्युल्स. म्हणजे पहा, मालिका बंधन म्हणजे काय, एक माळ तयार होणं, एक शृंखला तयार होणं. आणि म्हणून एकाच मूलद्रव्यांच्या अणूंमध्ये परस्पर बंधन निर्माण होऊन शृंखला तयार होण्याच्या क्रियेला मालिका बंधन म्हणतात. डेफिनेशन खूप महत्वाची, व्याख्या खूप महत्वाची. विद्यार्थी मित्र, पाठ करून ठेवा. एकाच मूलद्रव्याच्या अणूंमध्ये परस्पर बंधन निर्माण होऊन शृंखला तयार होण्याच्या क्रियेला मालिका बंधन म्हणतात. म्हणजे मालिका बंधनाचा गुणधर्म कार्बन. दुसरा गुणधर्म जर आपण पाहिला या कार्बन मध्ये असणारा, तर कार्बन कंपाऊंड कंटेन ओपन चेन क्लोज्ड चेन ऑफ कार्बन ॲटम्स. म्हणजे हा जो कार्बन आहे ना, तो काय करतो, सरळ शृंखला तयार करू शकतो, बंदिस्त शृंखला तयार करू शकतो, सरळ चेन तयार करू शकतो. त्याचप्रमाणे काठ शृंखला ब्रँचड चेन तयार करू शकतो. त्याचप्रमाणे काही रिंग शृंखला, वलीय शृंखला तो तयार करू शकतो. आणि म्हणून वेगवेगळ्या शृंखला ज्या आहेत या कार्बनला निर्माण करण्याची क्षमता आहे. इथं पहा, अशा प्रकारची लांब साखळी तयार कार्बन करू शकतो. त्याचप्रमाणे दुसरी शृंखला या ठिकाणी मी दाखवलेली आहे, साखळी दाखवली. त्यानंतर हा जो कार्बन आहे, अशा प्रकारचे वलयांकित शृंखला रिंग स्ट्रक्चर्स तयार करू शकतो. वेगवेगळे रिंग स्ट्रक्चर जर पाहिले तुम्ही, तर हे रिंग स्ट्रक्चर अशा प्रकारचे आहेत. मग अशा रिंग तयार करू शकतो. त्यानंतर याच सायक्लोपेंटेन रिंग शृंखला ज्या आहेत, या रिंग शृंखला सुद्धा लक्षात घ्या. तुमच्या मागच्या एका परीक्षेमध्ये ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ सायक्लोहेक्झेन, म्हणजे सायक्लोहेक्झेनचं रचना सूत्र काढा. पहा विद्यार्थी मित्र, इथे हे सायक्लोहेक्झेन आहे. असे 6 कार्बन दाखवायचे आणि त्याला 2-2 हायड्रोजन जे आहेत, ते 2-2 हायड्रोजन जोडायचे. बेन्झीनचं विचारलं तर इथं एकाडे एक दुहेरी बंध दाखवायचंय आणि एक हायड्रोजन त्याला जोडायचंय. तर अशा प्रकारचे सायक्लोपेंटेन, सायक्लोब्युटेन, तुम्हाला सायक्लो म्हटलं की वलयांकित गोलाकार काढायची, साखळी पूर्ण करायची. तर अशा प्रकारचे या अशी संयुग ही कार्बन. त्यानंतर आणखी काही रिंग स्ट्रक्चर जे आहेत, ते रिंग स्ट्रक्चर इथे दाखवले आहेत पहा. हे सायक्लोप्रोपेन आहे, सायक्लोब्युटेन आहे. तर या प्रत्येक कोपऱ्यावर CH2 आहे, लक्षात घ्या. प्रत्येक कोपऱ्यावर CH2 आहे, प्रत्येक कोपऱ्यावर CH2 आहे. आणि मग अशा प्रकारच्या वलयांकित शृंखला ज्या आहे या तयार करतो. ओके. स्ट्रेट चेन कोणत्या आहेत पहा, अशा प्रकारच्या या सरळ साखळ्या आहेत. ब्रँचड चेन आहेत, म्हणजे काठ शृंखला. काठ शृंखला लक्षात येते का? इथं पहा, या कार्बनला आणखी इथे एक कार्बन जोडला गेलाय, काठ शृंखला तयार झाली. अशा प्रकारच्या काठ शृंखला कार्बन तयार करतो. इथं पहा, हा मध्यभागी असणारा कार्बन, हे 4 CH3 जोडले गेलेत या कार्बनला. अशा शृंखला या म्हणजे पहा, सरळ शृंखला, काठ शृंखला, त्यानंतर वलयांकित शृंखला हा कार्बन तयार करतो. आणि वेगवेगळ्या प्रकारचे इतर अणू जे आहेत, इतर अणू सुद्धा या कार्बनला जोडले जातात. आणि त्याचप्रमाणे कार्बन मध्ये एकेरी बंध, दुहेरी बंध, तिहेरी बंध सुद्धा तयार होतो. पहा, इथं जर का कार्बन मध्ये इथं एकेरी बंध आहे, इथं दुहेरी बंध आहे, इकडं जर पाहिलं आपण तर इथं तिहेरी बंध आहे कार्बन मध्ये. म्हणजे कार्बन एकेरी बंध, दुहेरी बंध, तिहेरी बंध सुद्धा तयार करू शकतो. ही सुद्धा क्षमता या कार्बन मध्ये आहे. आणि म्हणून अशा प्रकारचे एकेरी बंध, दुहेरी बंध आणि तिहेरी बंध तयार होऊन कार्बन वेगळे तयार करू शकतो. त्यानंतर चौथा गुणधर्म आहे टेट्राव्हॅलंट आहे. म्हणजे तो 4 व्हॅलन्सी आहे, तर 4 व्हॅलन्सीच्या ठिकाणी इतर सुद्धा अणू त्याला जोडले जाऊ शकतात. आणि इतर अणू जर का जोडले तर पुन्हा वेगळे गुणधर्म असणारं संयुग जे आहेत हे तयार होतं. मग त्याची उदाहरणं जर आपण पाहिले तर पहा, मग या ठिकाणी एका हायड्रोजन जागा एका क्लोरीनने घेतली, वेगळं संयुग तयार झालं. 2 हायड्रोजन जागा 2 क्लोरीनने घेतली, वेगळं संयुग तयार झालं. 3 हायड्रोजन जागा 3 क्लोरीनने घेतली, वेगळं संयुग तयार झालं. म्हणजे हायड्रोजन जागा वेगळ्या अणूंनी घेतली तर तरी सुद्धा वेगळ्या प्रकारची संयुग जी आहे ही तयार होतात. विद्यार्थी मित्र, किती संयुग या कार्बन मुळे तयार होतात. वेगळ्या प्रकारचा नायट्रोजन, सल्फर, ऑक्सिजन, फॉस्फरस वेगवेगळे जोडले जातात आणि हजारो, मी तर म्हणेल लाखो संयुग जी आहेत या कार्बन पासून तयार होतात. तर अशा प्रकारची संयुग आहे ती लक्षात घ्या. तर महत्वाचा आणखी एक गुणधर्म आहे, कार्बन हॅज मोर कॅरेक्टरिस्टिक विच इज रिस्पॉन्सिबल फॉर लार्ज नंबर ऑफ कार्बन, इट इज आयसोमेरिझम. आता अशा प्रकारचा समघटकता गुणधर्म सगळ्यात महत्वाचा आहे.
समघटकता डेफिनेशन जर विचारली गेली विद्यार्थी मित्र परीक्षेमध्ये लक्षात ठेवा. आयसोमेरिझम त्याला म्हणायचं समघटकता. काय आहे डेफिनेशन या समघटकतेची? द फिनोमेनन इन विच कंपाउंड्स हॅव्हिंग डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युले बट हॅव दी सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. ज्या संयुगांच्या मध्ये स्ट्रक्चर फॉर्म्युले वेगवेगळे आहेत, रचनासूत्र वेगवेगळं असतं, परंतु त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला रेणूसूत्र सारखंच असतं, अशा रचनांना, अशा संयुगांना समघटक रचना असणारी संयुग म्हणतात. समघटक असणारी संयुग म्हणतात. पहा, मग अशा प्रकारचे समघटकता असणारे इथं पार ब्युटेन दिलेलं आहे आणि हा आयसोब्युटेन आहे. रचना वेगळी पहा, इथं कार्बन कार्बन एका पुढे एक जोडलेले आहे, इथं मात्र एका पुढे एक नाही, अशी काट शृंखला तयार झाली. रचनासूत्र त्यांचं वेगळं आहे, पण रेणूसूत्र सारखं आहे. कार्बनची संख्या सारखी आहे, हायड्रोजनची संख्या सारखी आहे दोन्ही ठिकाणी. याला म्हणायचं समघटकता. तर असा समघटकता गुणधर्म या कार्बन मध्ये आहे आणि वेगवेगळ्या समघटक मूलद्रव्ये जे आहेत किंवा समघटक संयुग जे आहेत, मग आयसोमर्स ऑफ पेंटेन, पेंटेनचं जर आपण पाहिलं तर पेंटेपासून एन पेंटेन, आयसोपेंटेन अशा प्रकारची वेगवेगळी रचनासूत्र असणारी संयुग तयार होतात. हा गुणधर्म या कार्बन मध्ये आहे. त्यानंतर इतर जे समघटक आहेत ना, हेक्झेनचे हेक्झेनचे एवढे वेगळ्या प्रकारचे संयुग असतील, म्हणजेच काय, त्यांचे रचनासूत्र वेगळं असेल, रेणूसूत्र हेप्टेनचं जर आपण पाहिलं तर हेप्टेनचे एवढे समघटक असतील पहा. अशा प्रकारचे समघटक महत्वाचे लक्षात घ्या. मग जेवढे जेवढे गुणधर्म आपण पाहिले यावरून कार्बन लाखो संयुगही तयार करतो. ओके. त्यानंतर आपण पुढे जातो विद्यार्थी मित्र, हायड्रोकार्बन्स खूप महत्वाचा भाग आहे या प्रकरणामधला. हायड्रोकार्बन्स. तर हायड्रोकार्बन्स म्हणजे काय, या नावावरूनच तुमच्या लक्षात येईल. हायड्रोकार्बन्स या शब्दाची फोड करू आपण. हायड्रो आणि पुढचं कार्बन्स. ज्या संयुगांच्या मध्ये हायड्रोजन आणि कार्बन आहे अशा संयुगांना म्हणायचं हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बन जो आहे त्याची व्याख्या आपण पाहूया. हायड्रोकार्बन म्हणजे काय, तर मी आताच म्हटलं की हायड्रोकार्बन्स म्हणजे हायड्रो म्हणजे हायड्रोजन आणि कार्बन्स म्हणजे कार्बन. व्याख्या आपण पाहूया. हायड्रोकार्बन्स म्हणजे काय, द कंपाउंड्स which contain carbon and hydrogen as the only two elements are called हायड्रोकार्बन. ज्या संयुगांच्या मध्ये हायड्रोजन आणि कार्बन हे मूळ किंवा मुख्य घटक असतात, मुख्य मूलद्रव्य असतात, त्यांना म्हणायचं हायड्रोकार्बन्स. मराठीमध्ये सुद्धा हायड्रोकार्बनची व्याख्या आपल्याला पाहता येईल. ज्या संयुगांच्या मध्ये केवळ कार्बन व हायड्रोजन ही दोनच मूलद्रव्ये असतात त्यांना हायड्रोकार्बन्स म्हणतात. व्याख्या पाठ करून ठेवा, महत्वाची आहे. अशा प्रकारचे हायड्रोकार्बन जे आहेत, या हायड्रोकार्बनचं वर्गीकरण कसं केलं जातं, वर्गीकरण पाहून घ्या. मी तयारी केली असेल, आपण फक्त त्याची उजळणी जी आहे ती आता उजळणी करूया. हायड्रोकार्बनचे दोन मुख्य घटक आहेत. मुख्य गट आहेत ऍलिफॅटिक म्हणजे ज्यांना गंध नाहीये, ज्यांना वास नाहीये, अशा प्रकारचे हायड्रोकार्बन्स. आणि दुसरा गट आहे एरोमॅटिक की ज्यांच्यामध्ये गंध आहे, ज्यांना वास आहे. असे दोन भाग केलेत हायड्रोकार्बनचे. आता ऍलिफॅटिक हायड्रोकार्बन जे आहेत ना, त्याचे पुन्हा दोन गट केलेले आहेत. एक म्हणजे असायक्लिक म्हणजे विवृत्त शृंखला आणि ज्यांची म्हणजे साखळी नाहीये, म्हणजे ज्यांची वलयांकित साखळी नाहीये. आणि दुसरा गट जो आहे तो म्हणजे आहे सायक्लिक संवृत्त. म्हणजे आपण इंग्रजी शब्द विद्यार्थी मित्र लक्षात ठेवा. असायक्लिक म्हणजे ओपन चेन असणारे, उघडी साखळी असणारे, आणि सायक्लिक म्हणजे क्लोज चेन, बंदिस्त शृंखला असणारे. त्यानंतर हे जे असायक्लिक आहेत ना, त्यांचे पुन्हा दोन गट आहेत मुख्य. एक म्हणजे सॅच्युरेटेड संतृप्त हायड्रोकार्बन आणि दुसरा आहे असंतृप्त हायड्रोकार्बन. मग दोन गट जे आहेत ते दोन गटामध्ये फरक आपण नंतर पाहणारच आहोत. सायक्लिक हायड्रोकार्बन जे आहेत त्यांचा पुढचा गट आहे तो म्हणजे सायक्लो अल्केन्स, तो एक गट आहे, तो आपण नंतर पाहणार आहोत. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन जे आहेत ना, त्याचे पुन्हा दोन गट आहेत पहा. ते दोन गट जे आहेत ते समजावून घ्या. त्यामध्ये आपण महत्वाची तीन या वर्षी पाहणार आहोत. त्यामध्ये अल्केन, त्यानंतर अनसॅच्युरेटेड मध्ये असणारे अल्किन आणि पुढचं आहे अल्काइन. तर अशा प्रकारचं हे जे वर्गीकरण आहे हायड्रोकार्बनचं हे लक्षात घ्या. महत्वाचं म्हणजे सॅच्युरेटेड मध्ये अल्केन, अनसॅच्युरेटेड मध्ये अल्किन आणि अल्काइन हे जे घटक आहेत हे घटक आपण विस्तृतपणे पुढच्या भागामध्ये अभ्यासणार आहोत. हे आहे
हायड्रोकार्बनचं वर्गीकरण. ओके, पुढे जाऊया. आता आत्ताच मी म्हटलं की अल्केन जे आहेत, अल्केन्स आपण पाहूया. तर अल्केनचे सगळे अल्केन जे आहेत, सगळे अल्केन 10 पर्यंत, 10वीच्या दृष्टीनं कमीत कमी 10 पर्यंत आपल्याला पाठ पाहिजेत. पहा, आता ज्या विद्यार्थ्यांनी पाठ केलेले नाहीयेत त्यांनी आपलं जेवण करता करता हे पाठ केले तरी चालतील. हा जो क्रम आहे ना, या प्रकरणामध्ये खूप महत्वाचा आहे. पहा, कारण क्रम कसा आहे पहा: मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन, डेकेन. हा क्रम तुमच्या लक्षात राहायला पाहिजे. पटकन तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ऑक्टेन म्हटलं की 8 नंबरचा कार्बन आहे, पेंटेन म्हटलं की 5 नंबरचा आहे, हेप्टेन म्हटलं की 7 नंबरचा आहे, तो सांगता आला पाहिजे. अल्केन जो आहे, अल्केनचं सामान्य सूत्र माहिती तुम्हाला, CnH2n+2. मग यांच्या ठिकाणी एक संख्या टाकायची आणि त्याच्यानुसार वेगळे संयुग जे आहेत ही तयार होतात. उदाहरणार्थ 1 टाकलं तर आपण CH. जनरल फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, CnH2n+2. तुम्हाला जर का फरक विचारला गेला अल्केन, अल्कीन किंवा अल्केन, अल्काईन, दोन्हीच्या मध्ये फरक लक्षात ठेवण्यासाठी सामान्य सूत्र, जनरल फॉर्म्युला त्याला महत्वाचा आहे. अल्केनचा जनरल फॉर्म्युला आहे CnH2n+2 आणि यांच्यामध्ये सिंगल बॉन्ड असतो, एकेरी बंध. आपण पुढे जाऊया. वेगवेगळ्या प्रकारचे रचना सूत्र जर तुम्ही पाहिले अल्केन्सचं, तर प्रत्येक 10 अल्केन्सचं तुम्ही इथं या ठिकाणी रचना सूत्र मी काढून दाखवलेलं आहे. पहा, तुम्ही तुमच्या वहीमध्ये या अगोदर काढलं असेल तर ही रचना सूत्र 10 पर्यंतची असणारी अल्केनची पाहून घ्या आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. सगळ्या ठिकाणी एकेरी बंध आहे. CnH2n+2 या सूत्रानं तुम्हाला कार्बन आणि हायड्रोजन संख्या तुम्हाला काढता येईल. नंतर अल्किन जे आहेत, अल्किन आपण पाहू. वेगवेगळ्या प्रकारचे 9 पर्यंतचे अल्किन जे आहेत ते इथं दाखवलेले आहेत. सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्यायचं, अल्किनची सुरुवात 2 पासून होते, कारण एका कार्बन मध्ये दुहेरी बंध कधी असत नाही. म्हणून अल्किन आणि अल्काईनची सुरुवात ही 2 पासून होते. म्हणून इथं सुरुवात आहे इथिन, प्रोपिन अशा प्रकारचे आहे, ब्युटीन, पेंटीन, हेक्झिन अशा प्रकारची अल्किन्सची नावं असतील 2 पासून तर 10 पर्यंत. सामान्य सूत्र जे आहे ते अल्किनचं आहे CnH2n. यांच्या ठिकाणी 2 टाकला तर C2H तयार होईल आणि तो तयार होईल इथिन. अशा प्रकारचा जनरल फॉर्म्युला जो आहे तो लक्षात ठेवा. कार्बन कार्बन मध्ये दुहेरी बंध या अल्किन मध्ये असतो. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची रचना सूत्र जे आहेत अल्किनची या ठिकाणी दाखवलेली आहेत. 9 रचना सूत्र जे आहेत ती लक्षात ठेवा. 2 कार्बन कार्बन मध्ये दुहेरी बंध आहे, इथे लक्षात घ्या. काय काय वाढत गेलंय पहा, इथिन या ठिकाणी दुहेरी बंध आहे, एक फक्त CH2 इथं वाढवलाय मध्यभागी, प्रोपिन तयार झाला, आणखी एक CH2 वाढवला, ब्युटीन तयार झाला, आणखी एक CH2 वाढवला, पेंटीन तयार झाला, आणखी एक CH2 वाढवला, ब्युटीन तयार झाला, हेक्झिन किंवा हेप्टीन, त्यानंतर ऑक्टीन असं तयार होत जाईल. पहा, एक एक CH2 फक्त वाढवत गेला की तुम्हाला पुढचा तुम्हाला मिळेल. तर त्यानंतर पुढचा भाग आहे तो म्हणजे अल्काईन. अल्काईन सामान्य सूत्र आहे ते आहे CnH2n-2. सामान्य सूत्र लक्षात ठेवा. त्याच्यानुसार त्याची सुरुवात सुद्धा C2H2 असेल आणि या कार्बन कार्बन मध्ये तिहेरी बंध आहे. काय आहे, कार्बन कार्बन मध्ये तिहेरी बंध आहे, ट्रिपल बॉन्ड असतो. जी रचना सूत्र आहे, रेणुसूत्र आहेत 2 पासून तर 9 पर्यंतची अशी तुमच्या वहीमध्ये काढण्याचा प्रयत्न करा. आणि इथं सुद्धा तुम्हाला रचना सूत्र मी या ठिकाणी काढून दाखवलेले आहेत. मॉलिक्युलर फॉर्म्युला, रेणुसूत्र सुद्धा लक्षात राहील तुमच्या. तर अशा प्रकारचे अल्किन, अल्काईन आणि अल्केन तिन्ही गट जे आहेत, तिन्ही गट आपण पाहिलेले आहेत. आता लक्षात ठेवा विद्यार्थी मित्र, महत्वाच्या गोष्टी काय काय आहेत. अल्केन, अल्किन आणि अल्काईन काय फरक दिसतोय रे आपल्याला यामध्ये? अल्केन इंग्रजी नाव तुम्ही लिहिलं ना तर लगेच पटकन लक्षात येईल की पहिलं ALK सारखाच आहे सगळीकडं, फक्त अल्केन मध्ये ANE आहे, अल्किन मध्ये ENE आहे आणि अल्काईन मध्ये YNE आहे. फक्त फरक इथं दिसतोय, फक्त AEY एवढाच फरक आहे. पहा, त्यामुळं तिन्हींच्या मध्ये फरक लक्षात घ्या आणि जनरल फॉर्म्युला लक्षात ठेवा. CnH2n+2 अल्केनचा, CnH2n अल्किनचा आणि अल्काईनचा आहे CnH2n-2. जर का फरक आपल्याला विचारला तर लक्षात ठेवा आणि ALK च्या पुढे काय जोडायचंय ते लक्षात ठेवा.
ढोबळमानानं एवढं लक्षात राहिलं तर तिन्हींच्या मध्ये काही गोंधळ होण्याचं काही कारण नाही. ओके, पुढे जाऊया आपण. क्रियात्मक गट खूप महत्वाचा भाग आहे. फंक्शनल ग्रुप त्याला आपण म्हणतो. क्रियात्मक गटाची जर काही व्याख्या आपण पाहिली तर काय आपल्याला देता येईल? फंक्शनल ग्रुप इज अ सबस्टिट्यूएंट or moiety of a molecule that causes the molecule's characteristic chemical reaction. क्रियात्मक गट म्हणजे काय आहे? असा पर्यायी जोडलेला अणूंचा गट आहे किंवा अणू आहे की जो काय करतो, ठराविक भाग आहे यामध्ये असणारा, त्या रेणूमध्ये असणारा, तो काय करतो, विशिष्ट रासायनिक अभिक्रिया घडून आणतो किंवा विशिष्ट गुणधर्म त्या संयुगाचे बदलवतो. त्या गटाला क्रियात्मक गट म्हटलेला आहे, त्याला फंक्शनल ग्रुप म्हटलेला आहे. आणि म्हणून डेफिनेशन जर आपण आणखी वेगळ्या प्रकारची पाहिली तर ती अशा प्रकारे सुद्धा देता येईल. कार्बन कंपाउंड्स आर फॉर्म बाय formation of bonds of carbon with other elements such as halogens, oxygen, nitrogen, sulfur. The atoms of these elements substitutes one or more hydrogen atoms in hydrocarbon chain or and thereby the tetravalency of carbon is satisfied. म्हणजे कार्बनची जी 4 व्हॅलन्सी आहे ती पूर्ण करण्यासाठी, फुलफिल होण्यासाठी अशा प्रकारचे नायट्रोजन, हॅलोजन किंवा वेगळ्या प्रकारचे सल्फर जोडले जातील आणि त्याची पूर्ण होईल. आणखी एक व्याख्या या ठिकाणी आपण पाहूया. The carbon acquire specific chemical properties due to these heteroatoms or the groups of atoms that contain heteroatoms irrespective of the length and the nature the carbon chain. तर अशा प्रकारचं आता हे सगळ्या व्याख्या जे दिल्या आहेत ना विद्यार्थी मित्र, तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा दिलेले आहेत. तुम्ही नंतर पहा. तुम्ही जी पाठ केलेली आहे आता शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही जी पाठ केली तीच लक्षात ठेवा. इथं जरी वेगळ्या प्रकारचे दिल्या असल्या तरी त्याचा विचार करू नका. आपण सोप्या भाषेमध्ये एवढं लक्षात ठेवा की एखादा अणू किंवा अणूचा गट त्या संयुगामध्ये असेल आणि तो गट काय करतो, त्या संयुगाचे गुणधर्म बदलतो, रासायनिक गुणधर्म बदलवतो, त्या गटाला म्हणायचं क्रियात्मक गट. किती सोपं आहे पहा. तर अशा प्रकारचे फंक्शनल ग्रुप कोणते कोणते आहेत तेही तुम्ही अभ्यासलेले आहे. तर सुरुवातीला आहे हॅलोजन, त्याला आपण हॅलो अल्केन म्हटलेलं आहे. मग जर त्याचं फॉर्म्युला आहे RX, या ठिकाणी स्ट्रक्चरल फॉर्म्युला RX आहे. मग क्लोरीन जोडला असेल तर तो होईल क्लोरो, क्लोरीन जोडला असेल तर तो होईल फ्लोरो. लक्षात घ्या. तुम्ही हे सगळं या अगोदर तुम्ही अभ्यासलेलं आहे. मी थोडस ओझरत जातोय पहा, बराचसा भाग आपल्याला कव्हर करायचा आहे. जर यामध्ये काही शंका असतील तर मला कमेंट बॉक्स मध्ये निश्चित नंतर तुम्ही मला विचारा. प्रत्येक पर्टिक्युलर विद्यार्थ्याला त्या शंकेचं निरसन करण्याचा मी प्रयत्न करेन. तर लक्षात ठेवायचं, हॅलोजन जे आहेत ना, हॅलोजन कोणते कोणते आहेत? क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, या सगळ्यांना काय म्हणायचं? हॅलोजन. आणि त्याच्यानुसार त्यांचं जे गट आहे ना त्याचं नाव बदलत जातं. क्लोरीन असेल तर क्लोरो, फ्लोरीन असेल तर फ्लोरो, ब्रोमीन असेल तर ब्रोमो, आयोडीन असेल तर आयडो, असं बदलत जातं पहा. त्यामुळे हॅलो अल्केन जे आहे ते हॅलो ग्रुप जोडला जातो. मग फ्लोरीन असेल तर फ्लोरो अल्केन, त्यानंतर क्लोरीन असेल तर क्लोरो अल्केन, आयोडीन असेल तर आयोडो अल्केन, अशा प्रकारचा क्रियात्मक गट जो आहे तो जोडला जाईल. पुढे आपण वेगळी उदाहरणं त्यांची प्रत्येकाची पाहणार आहे. अल्कोहोल असेल तर अल्कोहोल क्रियात्मक गट असेल तर ROH, सगळ्यात महत्वाचं OH गट जोडला गेला की ते आहे अल्कोहोल. त्यानंतर कीटोन जो आहे CO गट जोडला गेला की तो कीटोन आहे. फंक्शनल ग्रुप, क्रियात्मक गट आपण पुढे आणखी पाहणारच आहोत. हा भाग तुमचा या अगोदर झालेला आहे, तुम्ही तो अभ्यासलेला सुद्धा आहे. आणि त्याची नावं कशी बदलत जातात, कोणते कोणते क्रियात्मक गट आहेत आणि क्रियात्मक गट बदलला तर नाव कसं बदलत जातं ते आपण पुढे पाहणार आहे. कीटोन क्रियात्मक गट असेल तर CO जोड, एक अल्किल गट जे आहे त्यांच्यामध्ये CO जोडलेला असतो. अल्डिहाइड मध्ये RCHO आहे, CHO हा अल्डिहाइड गट आहे. पुढे गेलो आपण तर इथर, दोन अल्किल मध्ये ऑक्सिजन असेल तर इथर असतो. त्यानंतर कार्बोक्सिलिक ऍसिड जे आहे RCOOH, उच्चार कसा करतोय पहा मी, COOH हा कार्बोक्सिलिक ऍसिडचा गट आहे. आणि मग जे पुढे जे जोडायचं ओइक ऍसिड, ते काय काय जोडायचं पुढे आपण नंतर पाहूया. आणखीन जर इस्टर आपण पाहिला, COO हा जर गट जोडला अल्किल मध्ये तर तो इस्टर गट होतो. अमाइन्स मध्ये NH2 जोडला तर तो
तर अशा प्रकारचे जे वेगवेगळ्या प्रकारचे क्रियात्मक गट आहेत ते जोडले की हजारो संयुग जे आहेत ती तयार होतात. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आहे विद्यार्थी मित्र, समजातीय श्रेणी. त्याला होमोलॉगस सिरीज म्हणतात. प्रत्येक एक एक तर त्याच्यानुसार अशी लांबची लांब प्रत्येकाची एक श्रेणी तयार होते. होमोलॉगस सिरीज, समजातीय श्रेणी, अशा प्रकारची प्रत्येकाची एक श्रेणी तयार होते. तर होमोलॉगस सिरीज जी आहे, प्रत्येकाची होमोलॉगस सिरीज कशी तयार होते ते आपण पाहूया. होमोलॉगस सिरीजची वैशिष्ट्ये लक्षात घ्या. होमोलॉगस सिरीज इज अ सिरीज ऑफ कंपाऊंड्स विथ सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज. या श्रेणीमध्ये असणारे जेवढी संयुग असतात ना, यांचे रासायनिक गुणधर्म सारखे असतात. रासायनिक गुणधर्म सारखे असतात, शिवाय त्यांचा क्रियात्मक गट फंक्शनल ग्रुप सारखा असतो. परंतु दोन्ही शेजारचे जे संयुग आहेत ना, त्यांच्यामध्ये थोडासा गुणधर्मांच्या मध्ये फरक असतो आणि म्हणून यांना समजातीय श्रेणी म्हटलेलं आहे. शेजारच्या दोन दोन गटामध्ये CH2 चा फरक असतो, ते आपण पाहणार आहे पुढच्या भागामध्ये. आहे समजातीय श्रेणींचा भाग आपण पाहूया. सगळ्यात महत्वाचा आणखी एक भाग आहे मिथिलीन ग्रुप. मिथिलीन घटक जो आहे तो कसा, तर मिथिलीन घटक ओळखण्यासाठी तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये चार्ट दिलेला आहे. तुम्हाला सुद्धा परीक्षेमध्ये हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं, मिथिलीन गट ओळखा. तुम्हाला काय करायचंय पहा, या कार्बन आणि हायड्रोजन इथं दाखवले पहा आकृतीमध्ये. कार्बन आणि 2 हायड्रोजन सिंगल बॉन्डने इथं जोडलेले आहेत, एकेरी बंधानं जोडलेले आहेत. असे किती गट आहेत पहा. तेवढे गट जे आहेत तेवढे गट म्हणजे तो मिथिलीन गट झाला. या संयुगामध्ये किती मिथिलीन गट आहेत पहा. इथं पूर्ण पुढचं संयुग आपण पाहूया. इथं पहा खालच्या संयुगामध्ये लक्षात येईल. इथं इथे एक आहे CH2 आणि इथे एक आहे CH2. 2 मिथिलीन गट असतील. इकडचं आपल्याला घेता येणार नाही. 2 हायड्रोजन जोडलेले नाही. इथं 2 हायड्रोजन जोडलेत, पण इथं तो एरी बंध आहे म्हणून हा CH2 घेता येणार नाही. म्हणून इथं 2 मिथिलीन गट आहेत पहा. तुम्हाला मिथिलीन गट शोधण्यासाठी विचारला जातो CH2 आणि म्हणून मिथिलीन गट म्हणजे काय हे लक्षात घ्या. इथं मी माहिती या स्लाइड मध्ये दिलेली आहे पहा. इट इज रिप्रेझेंटेड बाय CH2. म्हणून CH2 असा मिथिलीन गट दाखवला जातो. तुम्हाला प्रत्येकामध्ये असणारे CH2 घटक जे आहेत हे तुम्हाला ओळखता येतील. यामध्ये पहा, मिथेनॉल मध्ये एक CH2 गट आहे. इथं इथेनॉल मध्ये 2 CH2 गट आहेत. प्रोपेनॉल मध्ये 3 CH2 गट असतील. तर CH2 गट तुम्हाला असे ओळखता येतील. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे जे अल्केन आणि अल्किन आहेत, या प्रत्येकामध्ये असणारे प्रत्येकाची होमोलॉगस श्रेणी जी आहे, समजा श्रेणी जी आहे, ती या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर का यामध्ये स्क्रीनशॉट विद्यार्थी मित्र तुम्ही घेऊन ठेवा. तुम्हाला नंतर कालांतरानं तुम्हाला प्रत्येकाची समजा श्रेणी जी आहे ती कशी आहे, ती प्रत्येकाची कशी मांडलेली आहे, त्याची नावं काय काय आहेत ती तुम्ही लक्षात घ्या. नंतर सराव करा त्याचा पहा. मी या प्रत्येक भागाच्या सविस्तर मध्ये आता जात नाही आणि प्रत्येकामध्ये फक्त आता एकच सांगतो पहा. प्रत्येकामध्ये काय काय फरक आहे या एका एका समजा श्रेणीमध्ये शेजारच्या संयुगांच्या मध्ये. इथं पहा मिथेन आहे, इथं आणखी एक CH2 वाढला, म्हणजे या दोन्हीच्या मध्ये काय फक्त एक CH2 चा फरक आहे. या दोन्हीच्या मध्ये एक CH2 चा फरक आहे, एक CH2 वाढला. पुन्हा पुढच्या प्रोपेन आणि ब्युटेन मध्ये फक्त एक CH2 वाढलाय, म्हणजे या दोन्ही सक्सेसिव्ह मध्ये एक CH2 चा फरक आहे. आणखी तर कॅरेक्टरिस्टिक दिलेत पहा, मेंबर्स डिफर बाय CH2, म्हणजे शेजारचे कशाने वेगळे आहेत, फक्त CH2 ने वेगळे आहेत. सेम फंक्शन ग्रुप, प्रत्येकाच्या मध्ये क्रियात्मक गट सारखा आहे. सिमिलर केमिकल प्रॉपर्टी, प्रत्येकाचे रासायनिक गुणधर्म शेजारच्यांचे कसे आहेत, सारखे आहेत. केमिकल फॉर्म्युला सारखा आहे सगळ्यांचा, CnH2n+2 आहे अल्केनच्या बाबतीत. आणि सगळ्यांचा एंड जो आहे तो ANE होतोय पहा. इथं नावं तुम्हाला निळ्या रंगाने इथं दिसतील पहा, ANE सगळ्यांना होता. तर अशा प्रकारचे अल्किनची ही जी समजा श्रेणी आहे. त्यानंतर अल्काईनची या ठिकाणी दिलेली आहे, अल्कोहोलची दिली, त्यानंतर कीटोनची आहे, अल्डिहाइडची आहे. मी या प्रत्येकाच्या सविस्तर मध्ये आता जातो. त्यानंतर कार्बोक्सिलिक ऍसिडची आहे, अमाइडची आहे. त्यानंतर नायट्राइल किंवा इथर जे आहे, प्रत्येकाची समजा श्रेणी जी आहे या ठिकाणी दिलेली आहे. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन विद्यार्थी मित्र हो, नंतर त्या प्रत्येकाची माहिती त्या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या.
त्यानंतर जे हॅलोजन्स आहेत, हॅलोजनची वेगळी समजा श्रेणी कशी तयार होते, अल्कोहोलची कशी तयार होते, ती या ठिकाणी आहे पहा. तर सगळ्यात महत्वाचा की बरेचसे विद्यार्थी वर्गामध्ये सुद्धा शंका विचारतात आणि बरेचसे कमेंट्स मी जे व्हिडिओ केले त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या आयुपीएससी नॉमेनक्लेचर विषयी बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आलेल्या आहेत आणि त्याच्याकडे आपण जातोय. महत्वाचा भाग आहे आयुपीएससी नामांकन पद्धती. वेगवेगळे संयुग जे तयार होतात, कार्बनचे संयुग, त्यांना नावं कशी दिली जातात, तर ती त्यामध्ये आयुपीएससी नॉमेनक्लेचर, आयुपीएससीचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री, आयुपीएससी. मग यामध्ये काय पद्धती आहे या आयुपीएससी नॉमेनक्लेचरची? शॉर्टकट जे आहेत ना विद्यार्थी मित्र, हे लक्षात घ्या. रूट वर्ड, मूळ शब्द त्याला आपण म्हणतो. सफिक्स म्हणजे प्रत्यय, प्रिफिक्स म्हणजे उपसर्ग आणि इनफिक्स म्हणजे प्रविष्ट शब्द. आता पुन्हा पुन्हा हे शब्द येणार आहेत. मूळ शब्द परत येणारे, प्रत्यय परत येणारे, उपसर्ग परत येणारे, प्रविष्ट शब्द परत येणार. आणि त्या सफिक्सचे प्रत्यय जो आपण जोडतो ना पुढं, त्याचे पुन्हा दोन भाग आहेत. एक प्राथमिक प्रत्यय आणि दुसरा आहे द्वितीयक प्रत्यय. The suffix is again divided into primary and secondary. आता ही एक सूत्र असं आहे पहा, इथं दिलेलं सूत्र कसं आहे पहा, प्रिफिक्स, इनफिक्स, रूट वर्ड, सफिक्स. आणखी दाखवलेलं आहे पहा, ते समजावून घ्या. मोठ्या फॉन्ट मध्ये इथं तुमच्या लक्षात येईल. आता हे मात्र विद्यार्थी मित्र तुम्हाला लक्षातच ठेवावं लागेल. कसं लक्षात ठेवणार पहा बरं. आता उपसर्ग, प्रविष्ट शब्द, मूळ शब्द आणि प्रत्यय. म्हणजे अगोदर प्रिफिक्स आहे, नंतर प्रविष्ट शब्द आहे, इनफिक्स आहे, त्यानंतर मूळ शब्द आहे, त्यानंतर प्रथम प्रत्यय आहे, नंतर द्वितीय प्रत्यय आहे. लक्षात घ्या. हे हा फॉर्म्युला लक्षात तुमच्या आला की तुम्हाला कोणत्याही संयुगाचं नाव जे आहे हे तुम्हाला देता येईल. पुढे आपण कसं नाव द्यायचं ते आपण पाहूया. आता मूळ शब्द म्हणजे काय? आता मूळ शब्द जो आहे तो मूळ शब्द तुमच्या, आपण याच्या अगोदर जे समजा श्रेणी आपण पाहिली होती, याच्यामध्ये आपण रूट वर्ड कोणता होते पहा. अल्केन मध्ये आपण मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन असे होते. त्याच्यातला पुढचा ए काढून टाकायचा, तयार झाला मूळ शब्द जो आहे तयार झाला, रूट वर्ड तयार झाला, त्याला म्हणायचं मूळ शब्द. मग इथं कोणते कोणते मूळ शब्द आहेत? मिथ, इथ, प्रोप, ब्यूट, पेंट, हेक्स, हेप्ट, ऑक्ट, नॉन, डेक्ट. आता पुढचे 20 पर्यंत जर गेलो वरच्या येत त्यांचा विचार केला तर हे पुढचे असणार आहेत मूळ शब्द. तर मूळ शब्द लक्षात ठेवा विद्यार्थी मित्र सगळ्यांनी, मिथ, इथ, प्रोप, ब्यूट, पेंट. ओके. पुढचा आहे सफिक्स, प्रत्यय. प्रत्यय हा नेहमी पुढे जोडला जातो. आता हा प्रत्यय कोणता कोणता असेल तर पहा. मग जर सॅच्युरेटेड असेल, संतृप्त हायड्रोकार्बन असेल तर ANE असेल, असंतृप्त असेल तर ENE, पुन्हा डायईएनई असेल किंवा YNE, डाय असेल. लक्षात घ्या. तर प्रत्येक कोणत्या कोणता जोडायचा आहे हा लक्षात घ्या. तो प्राथमिक प्रथम प्रत्यय आहे पहा, हा प्रायमरी सफिक्स आहे. जो आहे ना तो द्वितीय सफिक्स सुद्धा समजावून घ्या. फंक्शनल ग्रुप असतो पहा, द्वितीय जो प्रत्यय आहे तो फंक्शनल ग्रुप असतो. तर अशा प्रकारचा ज्यावेळेस सफिक्स जोडतो आपण, सफिक्सला सुद्धा कोणता सफिक्स अगोदर जोडायचा, सेकंडरी प्रत्यय जोडताना कोणाला महत्व जास्त द्यायचं, तर ही प्रेफरन्स दिलेला आहे पहा. कोणाला महत्व जास्त? अगोदर कार्बोक्सिलिक ऍसिडचा प्रेफरन्स जास्त आहे, त्याच्या खालोखाल अनहायड्राइडचा आहे, त्याच्या खालोखाल इस्टरचा आहे. अशा प्रकारचे प्रेफरन्स यामध्ये या तक्त्यामध्ये दिलेला आहे. नावं देताना ते गरजेचं पडणार आहे. त्यानंतर उपसर्ग जो आहे तो उपसर्ग नेहमी सुरुवातीला देतात. उपसर्ग जो आहे तो उपसर्ग कोणता आहे पहा. मिथिल, इथिल, प्रोपिल, आयसोप्रोपिल, ब्युटिल अशा प्रकारचे उपसर्ग जे आहेत हे उपसर्ग दिले जातात. हॅलोजन्स असतील तर हॅलोजन्स मध्ये हॅलो, मग क्लोरो, ब्रोमो, आयडो, फ्लोरो असे उपसर्ग असतील. आणि त्यानंतर जर OR असतील तर अल्कोक्झी असेल तर अल्कोक्झी लिहावं लागेल, नायट्रो असेल तर नायट्रो असेल. तर उपसर्ग असणारे जे शब्द आहेत हे उपसर्ग असणारे शब्द या ठिकाणी दिलेले आहेत.
प्रविष्ट शब्द जो आहे तो प्रविष्ट शब्द कोणता? जर सायक्लिक असेल, गोलाकार चेन असेल तर सायक्लो, स्पायरो असेल तर स्पायरल असेल तर स्पायरो, 2 सायक्लिक असेल तर 2 रिंग असेल तर बायसायक्लो. तर अशा प्रकारची प्रविष्ट दिला जातो. विद्यार्थी मित्र त्यासाठी खूप महत्वाचा भाग आता आपण पाहतोय. तुम्ही म्हणाल की एवढा भाग एवढा फास्ट मध्ये तुम्ही काय काय सांगितलं सर? तर ठीक आहे. तुम्ही ते जे मूळ कन्सेप्ट आहेत ते लक्षात घ्या आणि सगळ्यात महत्वाच्या स्टेप्स जे आहेत ना, या स्टेप्स तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही चुकणार नाही. आययुपीएससी नॉमेनक्लेचर नामकरण पद्धतीमध्ये स्टेप्स तुम्हाला लक्षात राहिल्या, कोणत्याही संयोग येऊ द्या, तुम्हाला नाव देता येणार. त्यासाठी स्टेप्स मी इथे दिलेले आहे. स्टेप्स इन्व्हॉल्ड इन रायटिंग आययुपीएससी नेम. तर पहिली स्टेप काय आहे पहा. फर्स्ट स्टेप इज गिव्हिंग आययुपीएससी नेम. टू गिव्ह ऑर्गॅनिक कंपाऊंड इज टू सिलेक्ट दी पॅरेंट चेन. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला मूळ जी शृंखला आहे ती ओळखता आली पाहिजे. म्हणजेच काय, कशावर ओळखायची? किती कार्बन आहेत. एक साखळी, सलग साखळी, तुम्ही लांबची लांब साखळी निवडायची कोणती आहे आणि त्याच्यानुसार किती कार्बन आहेत त्या साखळीमध्ये ते ठरवायचं. आणि त्याच्यानुसार कार्बनची संख्या एकदा तुम्हाला समजली की तुम्हाला रूट वर्ड समजेल. कार्बनची संख्या एकदा का समजली तुम्हाला रूट वर्ड समजेल. पहिली स्टेप काय झाली? कार्बनची संख्या, नंबर ऑफ कार्बन्स किती आणि त्याच्यावरून रूट वर्ड काय आहे. त्यानंतर दुसरी स्टेप आहे प्रायमरी सफिक्स. तुम्हाला प्राथमिक जो उपसर्ग आहे तो उपसर्ग तुम्हाला ठरवायचा आहे. मग तो कसा? मग ते जे संयुग आहे ते सॅच्युरेटेड आहे का अनसॅच्युरेटेड आहे, म्हणजे संतृप्त आहे का असंतृप्त आहे, म्हणजे सगळीकडे एकेरी बंध आहे तर कुठं दुहेरी बंध आहे का तिहेरी बंध आहे ते ठरवायचं. त्याच्यानुसार प्राथमिक उपसर्ग जो आहे तो तुम्हाला द्यायचा आहे. त्यानंतर क्रियात्मक गट आहे का? पुढची पायरी काय आहे? सेकंडरी सफिक्स ठरवताना तुम्हाला द्वितीय उपसर्ग ठरवताना तुम्हाला फंक्शनल ग्रुप आहे का, क्रियात्मक गट आहे का त्याच्यामध्ये. क्रियात्मक गट असेल तर ते पाहून घ्यायचं कोणता क्रियात्मक गट आहे. क्रियात्मक गट कोणता आहे ते ठरवायचे. त्याच्यानंतरची पुढची पायरी आहे प्रिफिक्स. तुम्हाला काय द्यायचं आहे? मग रिंग आहे का, एक रिंग आहे का, 2 रिंग आहे का ते ठरवायचे तुम्हाला. आणि सगळ्यात शेवटी फायनली काय करायचंय, तुम्हाला प्रिफिक्स जे अनेक प्रिफिक्स असतील तर ते तुम्हाला द्यायचे. साइड चेन वगैरे आहे का ते ठरवायचंय, ते सुद्धा तुम्हाला द्यायचे. या ज्या स्टेप्स आहेत विद्यार्थी मित्र, 5 स्टेप्स प्रत्येकानं लक्षात ठेवा. ओके. आता एखादं उदाहरण जे आहे या ठिकाणी, आता कोणतंही तुम्हाला आययुपीएससी नॉमेनक्लेचर द्यायला विचारलं तर तुम्हाला पहिला प्रश्न आला पाहिजे लगेच डोळ्यासमोर, हाऊ मेनी कार्बन ॲटम्स आर देअर इन द पॅरेंट चेन. किती संख्येनं त्यामध्ये कार्बन्स आहेत. आता पहा, एक उदाहरण मी इथं घेतलं. पहा बरं सगळ्यांनी डाव्या बाजूला किती कार्बन आहेत. आपल्याला सरळ शृंखला लांबची साखळी निवडायची. 1 2 3 4, बरोबर 4 कार्बन आहेत एका लांबच्या साखळीमध्ये. म्हणून किती आले? नंबर ऑफ कार्बन्स किती झाले? 4. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला, या 4 कार्बन वरून आपण काय ठरवलं? रूट वर्ड काय आला? ब्यूट. 4 संख्येवरून आपण रूट वर्ड ठरवला ब्यूट. त्यानंतर सॅच्युरेटेड आहे का अनसॅच्युरेटेड आहे, संतृप्त आहे का असंतृप्त आहे, एकेरी बंद आहे सगळीकडे का कुठं आहे, दुहेरी तिहेरी बंद आहे का नाही, एकेरीच बंद आहे. म्हणून कसा आहे हा? सॅच्युरेटेड आहे. सॅच्युरेटेड असेल तर काय येणार आहे? एएन येणार आहे. प्राथमिक उपसर्ग जो आहे तो एएन येणार आहे. त्यानंतर इज देअर एनी फंक्शनल ग्रुप, यामध्ये एखादा क्रियात्मक गट आहे का? दिसतोय का? पहा बरं, इथं दिसतोय OH आहे. पहा, OH क्रियात्मक गट आहे. म्हणून येस, देर इज अन अल्कोहोल ग्रुप ऑन सेकंड कार्बन. 2 नंबरच्या कार्बन वरती अल्कोहोल गट आहे आणि म्हणून दुसरा द्वितीय उपसर्ग जो आहे तो काय असणार आहे? अल्कोहोल असणार आहे, OL असणार आहे. आता पहा, या स्टेप्स, प्रत्येक स्टेप मध्ये मी तुम्हाला परीक्षेमध्ये जर का तुम्हाला स्टेप वाईज विचारलं, असा तक्ता लिहिला तरी चालेल. म्हणजे तुम्हाला या तक्त्यानुसार तुम्हाला स्टेप्स लगेच मांडता येतील आणि स्टेप्स नुसार तुम्हाला नाव सुद्धा देता येईल. आर देअर एनी साइड चेन्स ऑर सबस्टिट्यूएंट्स, म्हणजे आणखी काही काठ साखळ्या किंवा काय आहे का? तर हे सुद्धा तुम्हाला प्रश्न आहे. इथं पहा, मिथिल गट जोडलेला आहे इथं. मग येणारे पहा, त्यानुसार बरोबर तुमच्या लक्षात येईल की येस, देर इज ए मिथिल ग्रुप ऑन थर्ड कार्बन. तिसऱ्या कार्बनला मिथिल गट जो आहे तो जोडलेला आहे.
तर अशा प्रकारे आपण ही सगळी माहिती या स्टेप बाय स्टेप आपण माहित करून घेतली की आपलं नाव या ठिकाणी तयार होईल. पहा, अगोदर प्रिफिक्स येणारे 3 मिथिल आपण नंबरिंग देतोय. पहा, या बाजूने नंबरिंग येईल 1 2 3. 3 नंबरच्या कार्बनला मिथिल गट जोडलाय. 3 मिथिल मूळ शब्द आहे ब्यूट आणि पुढे सॅच्युरेटेड आहे म्हणून ANE आणि पुढे आहे अल्कोहोल 2 ओल. नाव तयार होईल पहा आपलं 3 मिथिल ब्यूट. आता शेवटचा जो ई होता त्याच्या ब्युटेन मध्ये असणारा शेवटचा ई जो होता त्याच्याऐवजी लिहिला आपण 2OL. अल्कोहोल असल्यामुळं OL जोडला आपण, नाव तयार झालं. पहा, सोपे की नाही. IUPAC नॉमेनक्लेचर जे आहे ते अशा प्रकारचं आहे आणि त्यानुसार वेगवेगळी नावं जी आहेत. विद्यार्थी मित्र, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे रूल्स आहेत, नियम आहेत ते लक्षात ठेवा. पहिलं म्हणजे पॅरेंट चेन तुम्हाला ठरवता आली पाहिजे. पॅरेंट चेन ठरवताना वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या त्यासाठी मुद्दाम मी या ठिकाणी दिलेल्या आहेत तुम्हाला. लांब साखळी जी आहे, लांब साखळी तुम्हाला कोणती आहे ती निवडता आली पाहिजे. इथं वेगवेगळ्या प्रकारची, इथं मी डार्क करून दाखवलंय पहा, हायलाइट करून दाखवलेलं आहे. लांब साखळी कोणती ती ठरवता आली पाहिजे. इथं पहा कोणती लांब साखळी आहे. लांब साखळी आपल्याला कोणती आहे ती कार्बनची संख्यावरून ठरवायची. इथं पहा कोणती लांब आहे ती ठरवता आली पाहिजे. इकडं या आकृतीमध्ये अशी येईल पहा, लांब साखळी ठरवता आली की तुम्हाला पॅरेंट चेन तुम्हाला ठरवता येईल. पॅरेंट चेन तुम्हाला ठरवता आली पाहिजे. तर दुसरा महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला नंबरिंग दे पॅरेंट चेन. नंबरिंग करायचंय तुम्हाला. नंबरिंग करताना सगळ्यात महत्वाचं, ज्या बाजूनं एखादं कार्ड शृंखला सुरुवात होते किंवा ज्या बाजूनं क्रियात्मक गट आहे त्या बाजूने नंबरिंग करायचंय. वेगवेगळी उदाहरणं नंबरिंगची या ठिकाणी दिलेली आहेत. पहा, मी कोणत्या बाजूने नंबरिंग असेल तर योग्य नंबरिंग कोणत्या बाजूने आहे किंवा काय ते लक्षात घ्या आणि त्यानुसार वेगवेगळी उदाहरणं यामध्ये मी दाखवलेली आहेत. नंबरिंग देण्याची पद्धती जी आहे ती लक्षात घ्या. त्यानंतर ग्रामर एक भाग आहे. पहा, अल्फाबेटिकली जे शब्द अगोदर येतात ते शब्द अगोदर लिहिणं गरजेचं आहे. कोणते कोणते शब्द अगोदर येतील किंवा काय. मग ई अगोदर येतो म्हणून इथिल अगोदर लिहावं लागेल, यम नंतर येतो म्हणून यम नंतर लिहावं लागेल. काही मुद्दा त्या. तर अशा प्रकारची नामकरण पद्धती वेगवेगळी उदाहरणं विद्यार्थी मित्र हो या पुढच्या स्लाइड्स मध्ये मी दिलेली आहेत. तर वेगवेगळी उदाहरणं तुम्ही इथं पाहून घ्या. तर आपल्याला यामध्ये एक उदाहरण फार तर आपल्याला इथं घेता येईल. इथं पहा, वरच्या बाजूला नंबरिंगचं उदाहरण मी या ठिकाणी घेतलंय. पहा कशा प्रकारे नंबरिंग देता येईल. इथं पहा बरं, योग्य पद्धती कोणत्या बाजूने आहे. नंबरिंग देताना 1 2 3 4 5 6 पहा इथं वरच्या बाजूला. तर तुम्हाला नंबरिंग कुठून करायचंय, ज्या इकडून जोडायला सुरुवात, कार्ड शृंखला इकडून जवळ सुरुवात झाली लवकर म्हणून आपण इकडून नंबरिंग करतोय. इकडून जर केलं तर चालणार नाही. पहा, कारण इकडं 3 नंबरच्या कार्बनला इथं कार्ड शृंखला सुरू झाली, इथं 2 नंबरला सुरू झाली म्हणून योग्य पद्धत ही आहे. तर योग्य पद्धती कोणती आणि काय ही वेगवेगळी उदाहरणं तुमच्या सरावासाठी विद्यार्थी मित्र दिलेली आहेत. तुम्ही सराव जो आहे तो तुम्ही करू शकता. आणखी उदाहरणं, अल्किनची उदाहरणं दिलेली आहे. त्यानंतर प्रकारची अल्काईनची उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत. आपल्याला वेळेअभावी विद्यार्थी मित्र प्रत्येकाचं सविस्तर उदाहरण स्पष्टीकरण जे आहे ते उदाहरण स्पष्टीकरण आपल्याला या ठिकाणी देता येणार नाही. तुम्ही स्क्रीनशॉट नंतर पहा आणि त्यानुसार तुम्ही लक्षात घ्या. अनेक IUPAC नॉमेनक्लेचरची उदाहरणं तुमच्यासाठी या ठिकाणी दिलेली आहेत. पहा, तर सराव व्हावा म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारच्या पद्धतीची उदाहरणं मी दिलेली आहेत. सगळे जेवढे क्रियात्मक गट आहेत प्रत्येकाची वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं तुमच्या सरावासाठी दिली. बारकाईनं नंतर तुम्ही पहा. एवढ्या उदाहरणांचा जर तुम्ही सराव केला तर मला वाटत नाही दृष्टीने नाही 11वी 12वीला सुद्धा IUPAC नॉमेनक्लेचर पद्धती तुम्हाला उपयोगात येणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, कोणता कोणता सफिक्स जोडायचा आहे, कोणता कोणता प्रिफिक्स जोडायचा आहे, असं शॉर्टकट तुम्ही तयार करून ठेवा. हा चार्ट खूप महत्वाचा आहे. हा चार्ट तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा काही भाग तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. केमिकल प्रॉपर्टी, रासायनिक गुणधर्म कार्बन ठेवायचे. त्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे रासायनिक गुणधर्म, त्यातले 4 अभिक्रिया ज्या आहेत या 4 अभिक्रिया खूप महत्वाच्या आहेत.
चार ज्या अभिक्रिया आहेत, या 4 अभिक्रिया, त्यातली पहिली अभिक्रिया आहे ज्वलन, दुसरी अभिक्रिया आहे ऑक्सिडीकरण, त्यानंतर तिसरी अभिक्रिया आहे समावेशन ऍडिशन रिएक्शन, आणि चौथी आहे प्रतियोजन. 4 अभिक्रियांचे प्रकार आणि प्रत्येकीचे विद्यार्थी मित्र लक्षात ठेवा, त्यांच्या व्याख्या पाठ करून ठेवा. इथं व्याख्येमध्ये काय काय दिलेलं आहे. या कंबशन मध्ये काय होतं, ज्वलन होतं. या अभिक्रियेमध्ये महत्वाचं लक्षात ठेवायचे काय, कोणत्याही कार्बनिक संयुगाची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया झाली तर कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो आणि ऊर्जा बाहेर पडते. महत्वाचं म्हणजे ऊर्जा, एनर्जी या ठिकाणी. वेगवेगळे उदाहरण तुम्हाला याची देता येईल. सगळ्यात महत्वाचं इथं आणखी एक मला सांगायचंय पहा, जर एरोमॅटिक असेल, गंध असणारी जर का हायड्रोकार्बन्स असतील, कार्बनिक संयुग असतील, त्यांच्यापासून सुटी फ्लेम तयार होते पहा. तर अशा प्रकारची याला सुटी फ्लेम म्हणतात, म्हणजे ज्याला काजळी येते, काजळी असणारी ज्योत म्हणजे सुटी फ्लेम आहे. आणि जे इथं या ठिकाणी दिलेलं आहे पहा. आणि निळसर ज्योत जी आहे, जी सॅच्युरेटेड असतात ना, आपल्या घरामध्ये आपण वायू जो वापरतो त्याच्यापासून निळी ज्योत मिळते. दोन्हीच्या मध्ये फरक जो आहे ना, तो फरक लक्षात ठेवा. सुटी फ्लेम कोणती आणि ब्ल्यू फ्लेम कोणती, कोण निर्माण करतो. दुसरी अभिक्रिया ऑक्सिडीकरण अभिक्रिया. ऑक्सिडीकरण मध्ये ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया म्हणजे ऑक्सिडीकरण अभिक्रिया आहे. आणि वेगवेगळ्या प्रकार जे ऑक्सिडीकरण घडून आणतात त्यांना ऑक्सिडायझिंग एजंट म्हणतात. तिसऱ्या प्रकारची अभिक्रिया समावेशन अभिक्रिया. समावेशन अभिक्रियेमध्ये कॅटॅलिस्ट उत्प्रेरक सगळ्यात महत्वाचा असतो, तो लक्षात घ्या. समावेशन अभिक्रियेमध्ये महत्वाचं म्हणजे तृतीय, म्हणजे ट्रिपल बॉन्ड असेल तर डबल बॉन्ड मध्ये कन्वर्ट होतो, आणि डबल बॉन्ड असेल तर तो सिंगल बॉन्ड मध्ये कन्वर्ट होतो. लक्षात ठेवा, महत्वाचा फरक मी. त्यानंतर इथं सुद्धा पहा, समावेशन मध्ये हायड्रोजन जागा ब्रोमिननं कशी घेतली, एक एक ब्रोमिन कसा जोडला गेलाय तो दाखवलाय पहा मी. समावेशन म्हणजे समावेश होणं. हायड्रोजन जोडला गेला तर जो इथिन असतो त्याचं हायड्रोजन जोडला का तो इथेन तयार होतो, म्हणजे डबल बॉन्डचं रूपांतर झालं एकेरी बंधामध्ये. ट्रिपल बॉन्ड असेल तर दुहेरी बंधामध्ये, आणि दुहेरी बंधाचं रूपांतर एकेरी बंधामध्ये. आणि वेगळे उदाहरणं जी आहेत या दिलेली आहेत. चौथा प्रकार आहे सबस्टिट्यूशन, प्रतियोजन, ची जागा घेणं. प्रतियोजन म्हणजे ची जागा घेणं. सबस्टिट्यूट खेळाडू, जसं फुटबॉल मध्ये आपण पाहतो सबस्टिट्यूट खेळाडू असतो की एखादा जर आजारी वगैरे पडला किंवा काही जखमी झाला तर लगेच दुसरा सबस्टिट्यूट खेळाडू येतो. हे उदाहरण बऱ्याच वेळेस विचारले पहा विद्यार्थी मित्र परीक्षेमध्ये. इथं मिथेन आहे, एका हायड्रोजन जागा एका क्लोरीनने घेतली, मोनोक्लोरोमिथेन तयार झाला, त्यालाच मिथिल क्लोराईड म्हणतात. 2 हायड्रोजन जागा जर का 2 क्लोरीनने घेतली तर डायक्लोरोमिथेन तयार होतो, मिथिलीन क्लोराईड तयार होतो. 3 हायड्रोजन जागा 3 क्लोरीनने घेतली तर ट्रायक्लोरोमिथेन तयार होतो, त्याला क्लोरोफॉर्म आपण म्हणतो. आणि 4 हायड्रोजन जागा 4 क्लोरीनने घेतली तर कार्बन टेट्राक्लोराईड तयार होतं. तर अशा प्रकारची ही अभिक्रिया एक महत्वाची आहे पहा. लक्षात ठेवा, हे उदाहरण तुम्हाला असे ब्लॉक देतील परीक्षेमध्ये, कदाचित तुम्हाला रिकामी असे ब्लॉक ठेवले जातील आणि नावं विचारली जातील, किंवा संयुग जी आहे ती संयुग तुम्हाला घ्यावे लागतील. तर ही वेगवेगळ्या प्रकारची आहेत या कार्बनिक संयुगांच्या मध्ये. इथेनॉलचा अभ्यास तुमच्या पुस्तकामध्ये आहे. या संदर्भात इथेनॉलचं रेणुसूत्र किंवा त्याचं रचना, त्याचप्रमाणे जे इथेनॉल कसं तयार केलं जातं, ही रासायनिक अभिक्रिया महत्वाची आहे. कशा प्रकारे इथेनॉल तयार केलं जातं, दोन्ही अभिक्रिया महत्वाच्या आहेत. शुगर पासून कसं तयार केलं जातं, ईस्ट पासून तयार कसं केलं जातं इथेनॉलच्या बाबतीत. इथेनॉलचे जे प्रिपरेशन आहे ते अभिक्रियेच्या द्वारे लक्षात. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे भौतिक गुणधर्म लक्षात ठेवा, काय काय इथेनॉलचे गुणधर्म आहेत, सगळे गुणधर्म पाठ करून. त्यानंतर इथेनॉलचे जे केमिकल प्रॉपर्टी जे आहेत, केमिकल प्रॉपर्टी सगळ्यात महत्वाची आहे पाही, बऱ्याच वेळेस परीक्षेला विचारलेली आहे. सोडियम इथॉक्साईड जे तयार होतं, इथेनॉल आणि सोडियम याच्यापासून सोडियम इथॉक्साईड तयार होतं, बऱ्याच वेळेस विचारलेली पहा अभिक्रिया. त्यानंतर दुसरा गुणधर्म डिहायड्रेशन. डिहायड्रेशन म्हणजे पाण्याचं रेणू निघून जाणं. तर या ठिकाणी डिहायड्रेशनची अभिक्रिया आहे. मिथेनॉलचं डिहायड्रेशन होऊन डिहायड्रेटिंग एजंट त्या ठिकाणी सल्फ्युरिक ऍसिड वापरला जातो, त्यामुळे जातो. इथेनॉलचे रासायनिक गुणधर्म आहे ते
ऑक्सिडेशन कशा प्रकारचं होतं इथेनॉल हे या ठिकाणी दाखवलेलं आहे. इथेनॉलचे जे उपयोग आहेत विद्यार्थी मित्र, मग अँटीसेप्टिक म्हणून कसं काम करतं, डिसइन्फेक्टंट म्हणून कसं काम करतं, तर हे चित्र मी याच्यासाठी तुम्हाला दिलेले आहेत की तुम्हाला कमीत कमी चित्र पाहिजे की इथेनॉल कुठं कुठं वापरलं जातं. त्यानंतर वेगळ्या प्रकारचं सध्या आपण जे कोरोनाच्या कालावधीमध्ये आपण जे सध्या सॅनिटायझर वगैरे जे वापरतो ते एक प्रकारचं अल्कोहोलच आहे. अल्कोहोल सॅनिटायझर म्हणून आपण वापरतो. वेगवेगळ्या प्रकारचे जे पेन मेडिसिन्स आहेत किंवा कफ सिरप वगैरे जे आहे, कोल्ड मेडिसिन जे आहे, या सगळ्या ठिकाणी वापर केला जातो. त्याचप्रमाणे जे सॉल्व्हंट आहे, सॉल्व्हंट म्हणून वेगवेगळ्या प्रकारसाठी अल्कोहोलचा वापर आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे ऑइल किंवा फ्युएलमध्ये याचा इंजिन रॉकेट फ्युएल आहे, अल्कोहोलचा वापर आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे सॉल्व्हंट, बघा टिंक्चर, आयोडीन, अल्कोहोलचा वापर आहे. तुमचं संयुग तुमच्या अभ्यासासाठी आहे. या इथेनॉइक ऍसिड मध्ये सुद्धा तुम्ही विद्यार्थी मित्र त्याचं रचना सूत्र, त्याचं रेणूसूत्र लक्षात घ्या. त्यानंतर त्याचे जे ग्लासिल ऍसिटिक ऍसिड म्हणजे काय आणि किती टेम्परेचरला ते ठेवलं जातं, त्याचं बॉइलिंग पॉइंट किती आहे, ते व्हिनेगार म्हणजे काय ते बऱ्याच वेळेस विचारलेलं आहे. व्हिनेगार लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाची अभिक्रिया आहे. इस्टरिफिकेशन अभिक्रिया, इस्टर कसा तयार होतो ज्या न्यूक्लिक ऍसिडच्या बाबतीत, ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर या अभिक्रिया ज्या आहेत, या अभिक्रिया इथेनॉइक ऍसिडच्या दृष्टीने खूप महत्वाच्या आहेत. पहा आपल्याला सविस्तर तेवढासा वेळ विद्यार्थी मित्र आता शक्य होत नाहीये, त्यामुळे मी सविस्तर प्रत्येकाचं स्पष्ट तुम्हाला देत नाहीये. तर रिएक्शन विथ बेस, मग ज्या आम्लारीच्या बरोबर कशा प्रकारचं इथेनॉइक ऍसिड अभिक्रिया केली तर काय तयार होतं, सोडियम ऍसिटेट कसं तयार होतं ते लक्षात ठेवा. सोडियम ऍसिड तुमच्या लक्षात येतील. तर अशा प्रकारचे जे ऍसिटिक ऍसिड आहे, इथेनॉइक ऍसिड आहे, त्याचे युजेस उपयोग कुठं कुठं होतात विद्यार्थी मित्र हे लक्षात ठेवा. इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हिनेगार तयार करण्यासाठी, पॉलिमेरिक मटेरियल्स तयार करण्यासाठी ऍसिड वापर होतो. व्हिनेगार आहे किंवा ब्लड शुगर टेस्टसाठी किंवा आपल्या प्लेटलेट्स ओळखण्यासाठी, व्हिनेगार तयार करण्यासाठी ऍसिटिक ऍसिडचा उपयोग केला जातो. वेगळ्या ठिकाणी सॉल्व्हंट म्हणून मग कॅम्फर आहे, कापूर आहे किंवा कुकिंग इनग्रेडियंट इथेनॉइक ऍसिडचा वापर केला जातोय. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे फोटोग्राफिक प्लेट इमल्शन तयार करण्यासाठी, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे जे लाईव्ह स्टॉक सिलेज आहे किंवा फंगल इन्फेक्शन्स आहे किंवा बॅक्टेरियल ग्रोथ आहे, हे सगळं स्प्रे करण्यासाठी, बॅक्टेरियाचं नायनाट करण्यासाठी या इथेनॉइक ऍसिडचा उपयोग केला जातो. विद्यार्थी मित्र, आज जेवढा भाग आपण पाहिलाय तो खूप घाईघाईमध्ये मला वाटते निश्चित तो तुमच्या दृष्टीने झालेला असेल, पण मला जास्तीत जास्त मोठा टॉपिक असल्यामुळं तो मला थोडासा घाईघाई घ्यावा लागला. पण काळजी, तुम्हाला हा प्रत्येक टॉपिक जो आहे, हा प्रत्येक टॉपिक याच्याविषयी मी काही व्हिडिओ जे आहेत हे इनोव्हेटिव्ह सायन्स बाय संभाजी ढुबे या युट्यूब चॅनलला तयार केलेले आहेत. या प्रकरणाचे एकूण 13 व्हिडिओ आहेत. साधारणतः 12 ते 13 तासाचा भाग एका तासामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि विद्यार्थी मित्र, ज्याला ज्या भागावरती काही शंका असेल तर त्यांनी त्या भागाचा तो व्हिडिओ तुम्ही पहा आणि अडचण येईल त्यावेळेस मला कधी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहा किंवा मला फोन केला तरी चालेल. त्यासाठी मी फोन नंबर सुद्धा दिलेला आहे तुम्हाला. तर आजच्या या भागामध्ये जर विद्यार्थी मित्र जो भाग तुम्हाला समजलाय तो लक्षात घ्या आणि त्यामध्ये जर माझ्याकडून काही चुकीचा काही भाग तुमच्याकडे गेला असेल तर त्या बाबतीत सुद्धा तो चुकीचा भाग सोडून द्या. तर आजच्या या भागामध्ये उस्मानाबाद जिल्हा विज्ञान अध्यापक संघानं मला या कार्बनिक संयुगे या प्रकरणाविषयी माहिती देण्याचा जो संधी निर्माण केली, तर उस्मानाबाद जिल्हा विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष माननीय स्वामी सर, त्याचप्रमाणे पवार सर, त्यानंतर गारुडे सर, या सर्वांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि आजचं जे लाईव्ह लेक्चर आहे ते या ठिकाणी मी थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर, पवार सर. खूप खूप धन्यवाद. मी आमचे विज्ञान मंडळाचे उपाध्यक्ष गायकवाड सरांना विनंती करतो. सर आभार. आज
आदरणीय संभाजी ठुबे सरांनी उस्मानाबाद जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाच्या विनंतीस मान देऊन कार्बनी संयुगे या पाठावर आमच्या विद्यार्थ्यांना अमूल्य असं मार्गदर्शन केलं. त्यासाठी खरं तर हा टॉपिक खूप मोठा आहे आणि एका तासामध्ये सरांनी बसवला. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या ज्या शंका आहेत त्या निश्चितपणे क्लिअर झाल्या असतील, शंकाचं निरसन झालं असेल. तरी मी सरांनी जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल विज्ञान अध्यापक मंडळ उस्मानाबाद यांच्यातर्फे मी आपला आभारी आहे. धन्यवाद सर. धन्यवाद सर. मी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो की या पुढचा तास 7 वाजता श्री एकाड सर पुणे येथून घेणार आहेत. तर आपण सर्वांनी 7 वाजता उपस्थित राहून श्री एकाड सर यांचं मार्गदर्शन ऐकावं. सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद.